महत्त्वाचं असणार आहे। भर रस्त्यावर अश्लील चाळे या तरुणानं केलेले होते आणि याच पार्श्वभूमीवर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। आज त्या दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। या दोघांनाही आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यासाठी पोलीस आता निघालेले आहेत। पोलिसांची गाडी गौरव अहुजा आणि भागेश ओसवाल या दोन्ही आरोपींना घेऊन निघालेली आहे। तर काल महिला दिनाच्या दिवशीच या तरुणानं BMW कारमध्ये बसून अश्लील चाळे केले होते। त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आणि यानंतर आता संतापाची लाट उसळल्यानंतर या व्यक्तीने माफी सुद्धा मागितली, तरी सुद्धा त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आज कोर्टात त्या दोघांनाही हजर केलं जाईल। दरम्यान ससून रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी सुद्धा झाली आहे। त्यामध्ये या आरोपी गौरव अहुजाच्या या वैद्यकीय अहवालात त्यांना मद्यप्राशन केल्याचं समोर आलेलं आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस घेऊन जाताना दिसतात आणि कोर्टात हजर केल्यानंतर आता त्यांच्या संदर्भात काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पोलीस 7 दिवसांची कोठडी मागणार आहे या दोघांची, त्यामुळे कोर्ट पोलिसांची ही मागणी मान्य करतं का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान गौरव अहुजा याच्या वडिलांनी या संदर्भात माफी मागितली आहे। तर हा मुलगा माझा आहे, मात्र मला याची लाज वाटते अशी प्रतिक्रिया सुद्धा गौरव अहुजाचे वडील मनोज अहुजा यांनी दिली होती। या संपूर्ण प्रकरणामध्ये संतापाची लाट उसळली होती आणि पुण्यामध्ये हा प्रकार घडल्यामुळे विरोधकांनी सुद्धा पोलिसांवर काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले।